हाय हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय न्यू ब्लॉग. तर आम्ही आलेलो आहोत ॲवेस वर्ल्ड थीम पार्कला. तर मी इथे ॲक्च्युली ते त्यांचे रेट जे कार्ड्स आहेत ते वाचत होते आणि त्यांचा क्रायटेरिया काय आहे किती म्हणजे ॲक्च्युली ₹300 ॲडल्टचे होते पर पर्सनचे आणि 2 वर्षापासून ते 8 वर्षापर्यंतचे त्यांचे ₹100 होते. सो आम्ही एंट्री करून तिकीट काढली आणि आम्ही आतमध्ये बघितलं तर इतकं भारी होतं ना आतमध्ये. म्हणजे असे लहान मुलांना तर खूपच मजा येईल आणि प्लस मोठ्यांसाठी पण ॲडव्हेंचर्स होते. तिथे जिजा खूप ये काही इकडे. ॲक्टिव्हिटीज होत्या आणि खूप छान छान होतं आणि खूप मस्त वाटत होतं. जे स्टॅच्यू होते ना खूप मस्त होते. जिजा इथे एवढी प्रचंड खुश झाली होती ना, खूपच म्हणजे मुलांना बघण्यासारखं आहे हा थीम पार्क. खूप मस्त आहे. थांब दे, आई मम्मी बसल. सो इथे मोटू पतलू, छोटा भीमचे कॅरेक्टर्स, त्याच्यानंतर एक मोठी शांततेची बिअरची बॉटल होती, डोरेमॉन होतं, पिकाचे होतं, हल्क होतं, स्पायडरमॅन आणि बरंच काय काय होतं. जिजा सगळ्या कॅरेक्टर्सच्या इथे शिवराज जाऊन जिजाई आणि शिवराजनी, मी तिच्या पप्पांनी सगळीकडे असे मस्त छान छान फोटोज काढले होते. ती भिलारचा वॉटरफॉल असं दाखवलेला, तो पण इतका भारी होता ना. शिवराज सगळ्या स्टॅच्यूजना असा हात लावून बघत होता की काय नक्की त्याला काही पटकसं त्याला काही समजत नव्हतं, पण त्याला खूप मजा वाटत होती. आणि इथे जे फ्लेमिंगो होते ना खूपच छान होते आणि इतके मोठे होते ना पूर्ण. म्हणजे आम्ही तर फक्त त्यांच्या पायाच्या तिथे हाईटलाच पोहोचत होतो. जिजाईचं सगळीकडे तिथे बसत होते, त्यांचा जे जे शेप होते तिथे खूप छान फ्लेमिंगोज होते तिथे. इकडे उभे राहत आहे. अरे तो उंच किती त्याचे पायच दिसत आहे. चल. इकडे बघ. ऐ, आणि इथे जो किंग कॉंग सारखा जो बसलेलं होतं ना, त्याच्यामध्ये पण तुम्ही तिथे हातावरती जाऊन फोटोज काढू शकता. तिथे पण छान आम्ही फोटोज काढून घेतले. त्याच्यानंतर ही ॲक्टिव्हिटी होती ॲडव्हेंचर्सची, पण आय थिंक ते मोठ्या म्हणजे ह्यांनाच सांगितलं, कारण ते ब्रॅकेट आहेत ना तेवढे मोठे मोठे होत होते ना, कारण खूप गॅप होत होता. सो मग जिजाई आणि शिवराजला सांगितलं तुम्ही नका जाऊ. माझा नवरा दमलाय आता ॲडव्हेंचर करून. आणि इथे एक मस्त छानसा मोठासा स्विंग होता. सो मला तर राहवलं नाही, मी तर गेले होते. त्याच्यानंतर लगेच जिजाई पण आली साईडला बसायला.
पण ते रोपला असं बांधलेलं होतं ना स्विंग, तो मी जसा म्हणजे हलवत होती ना तर बाजूचे दोन्ही पण आपोआप स्विंग व्हायला लागले होते झोके. तर जिजाईला काय हलवायची गरजच पडली नाही. लगेच शिवराज पण आला तिथे, त्याला पण स्विंगवरती बसायचं होतं. त्यानंतर आम्ही ही ॲक्टिव्हिटी केली, म्हणजे इथे एक झुलता पूल टाईप असं केलं होतं. सो मी आणि शिवराज आणि जिजाई जात होतो. तर जिजाई घाबरली, तिला म्हणजे तो झुलता पूल होता तो थोडासा हालायला लागला की ती लगेच घाबरत होती, म्हणून ती खाली उतरत होती. तर मग तिचे पप्पा आले आणि तिला परत वरती घेऊन गेले. चल 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 चल, मी येते. चल पप्पा येते. चल चल या इकडे या आता. काय नाही भिंडा शी असा उडी मार शी. चल जायचं इथं मध्ये फिरा, फोटो काढतो. चला जा, आता आपल्याला ह्याच्यातून जायचं ना. आणि इथे रोपवरनं जायला होतं, पण आजूबाजूला खूप म्हणजे सपोर्ट होता, जाळी लावलेल्या होत्या तिथे. जो जिजाई नाही आली कारण जिजाई घाबरली जायला, आणि मला पण खूप भीती वाटत होती तिथून जायला, कारण रोपवरून जायचं ते हे शिवराजला घेऊन त्यांनी ती रोप पूर्ण पार केली. मी नंतर थोड्या वेळाने मागणं केली, पण मला म्हणजे ते शूट करता आलं नाही कारण माझ्याच हातात मोबाईल होता. दोन्ही पण माझ्याच हातात मोबाईल राहिले होते. आणि इथं झीप लाईन्स होती, तर जिजाईला आम्ही आधी पाठवली, म्हटलं बघूया ती करते काय. पण तिने केली ती झीप लाईन पार, आणि आम्हाला वाटलं की ती ओरडेल रडेल काहीतरी करेल ती. पण तिने जी म्हणजे काय बोलतात हिंमत दाखवली ना, ती जिजाईने ती झीप लाईन केली. आणि परत तिच्या पप्पांनी केली आणि तिला परत जायचं होतं. मग तिने परत दुसऱ्यांदा ती झीप लाईन परत, आणि तिला इतकी आवडली ती की तिने परत सेकंड टाईम ट्राय केलं ते. बाय जिजा. त्यानंतर इथे होता हल्क. जिजा हातावर बस त्याच्या. सगळे ॲक्टिव्हिटीज ॲडव्हेंचर सगळं करून झाल्यानंतर आम्ही गेलो जंगल सफारी करायला. खूप छान आहे आतमधलं जंगल सफारी. आर्टिफिशियल जंगल आहे पण खूप मस्त वाटतं, एकदम रिअलिस्टिक आहे सगळं. जिजा घाबरली. सन्नाटा आहे, सन्नाटा. इतना सन्नाटा. हो बापरे, आवाज बघ.
द एरिया अंडर CCTV. This is an emergency exit. ओय. गोरे मोर बघ. ससा मोर पाणकुंबीर कशी आहे बाबू? चला काढला. हे बघ. पानगिंड. कासव कासव पण आहे. मस्त गेल्या. तिचा आहे फोटो. कडबं केवढा आहे. खूप छान जंगल सफारी झालेली आमची आणि सगळं आर्टिफिशियल होतं. पण जिजाई आणि शिवराज थोडे थोडे घाबरत होते कारण जे ॲनिमल्सचे जे आवाज आहेत ना ते खूप असे जवळून आणि खूप रिअलिस्टिक वाटत होते आणि सेन्सरवरती होतं सगळं. आपण जेव्हा जाऊ तेव्हाच त्यांचा आवाज चालू होतं, तेव्हा तिथली लाईट लागते, असं खूप होतं. पण खूप मस्त होतं, खूपच छान वाटत होतं. म्हणजे ही खरंच ही जंगल सफारी खूपच छान झाली होती. सेन्सर वाटतं. हो शामरुख बघ. जा शामरुख बघ केवढे. बघ किती आहेत. तुम्ही जर कधीही महाबळेश्वरला आलात ना की इथे भिलारपासून फक्त अवघ्या 1 किलोमीटरवरतीच आहे. वरच्या साईडला रस्ता गेल्यावरती तिथे तुम्ही कुणालाही विचारलं की ॲव्स थीम पार्क कुठे आहे तसं मला सांगतील. आणि इतकं छान आहे ना, खरंच तुम्ही तिथे गेलात ना की विजिट करा इथे महाबळेश्वरला गेलात की. आणि खूपच म्हणजे तुमच्या मुलांनाही खूप आवडेल आणि तुम्हालाही खूप छान वाटेल इथे. सापाची कपड बघ किती आहेत. खाली बाजगर. बघ केवढा आहे. बघ बाबा ओरडतोय. हा ओरडतोय. हा बघा तुझं काय तुझा तुझं का मगर आहे. तुझं मगर मला पिक्चर होतं का तुझा पिक्चर होतं काय
असे जेव्हा आवाज यायला लागले ना तेव्हा असं खरंच फील होत होतं की खरोखर आम्ही जंगलमधून हे जात आहोत करून. आणि खूपच भारी वाटत होतं. मंकी बघ तिला. काय नाही बेडकं बघ तिचा. चल मजा आहे. एक मजा आहे. बस काढली बस. इथं नाही आहे. हा नंतर जंगल सफारीचं पूर्ण झाल्यावरती समोरच त्यांचं हॉटेल होतं आहे किंगबेरी वाईन्स करून लिहिलेलं. ॲक्च्युली इथे वाईन्सचे प्रकार खूप भेटतात आणि इथे छान छान असे हनीज पण होते खूप वेगवेगळ्या प्रकारचे. सो थोडासा आम्ही इथे नाश्ता केला. तो आमचा नाश्ता झाल्यानंतर आम्ही बाहेर पडलो आणि साधारण तुम्हाला इथे 1-1.5 तास तरी तुमचा कसा जाईल ना तुम्हाला कळणारसुद्धा नाही. खूप मस्त आहे खरंच. इथे आलात ना महाबळेश्वरमध्ये आलात की इथे नक्कीच व्हिजिट करा या थीम्स पार्कला. त्यानंतर संध्याकाळी आम्ही मार्केटमध्ये गेलो. थोडासा हॉर्स राईड जिजाला हॉर्स राईड करायची होती. सो वेण्णा लेकला आम्ही गेलो नव्हतो. सो म्हणून मग तिला इथे मार्केटमध्येच आम्ही हॉर्स राईड केली आम्ही दोघींनी आणि छान छान हॉर्ससोबत फोटोसुद्धा काढले. तर तुम्हाला आजचा हा ब्लॉग कसा वाटला मला नक्की कमेंट करून सांगा. भेटूया आपण एका नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत सर्वांनी काळजी घ्या आणि टेक केअर टू ऑल. बाय.